हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल पेढ्यासारखे आपल्या तिळगुळाच्या वड्या बनवणार आहे. आणि ही वडी टिकाऊ आहे, 2-3 महिने सहज टिकते. तर एकदम असं जिभेवर ठेवताच विरघळणारी आपली पेढ्यासारखी वडी कशी करायची ते बघूया. तर इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला. तर 1 वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जे तीळ उपलब्ध आहेत ते घ्यायचे आहेत. तर हे मी शेतातले तीळ आहेत माझ्या. तर बघू शकताय मस्त असे तीळ आहेत छान. आता हे आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजते वेळेस अजिबात मोठा गॅस करायचा नाही. तर मिडियम गॅसवर आपल्याला खमंग तीळ असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ तडतडेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. मस्त एकदम असे खमंग तीळ भाजले म्हणजे आपली खमंग वडी तयार होते. तीळ छान आता तडतडायले तर तीळ मस्त खमंग भाजलेले आहेत. तर आता आपण प्लेटमध्ये तीळ काढून घेऊया. तर आता हे प्लेटमध्ये काढलेले आहे ते थंड करायला 1-5 मिनिट थंड करून घेऊया. मस्त छान असे थंड झाले की आपण मिक्सरला याची पावडर तयार करायची आहे. आता हे तीळ एकदम असे थंड झालेले आहेत बघू शकता. एकदम गरम आपल्याला पावडर करायचं नाही. एकदम तीळ थंड झाली की आपल्याला याची तिळाची पावडर करून घ्यायची आहे. एकदम जेवढं बारीक होईल आपल्याला तेवढी बारीक पावडर करायची आहे तिळाची. बघू शकता अशी एकदम बारीक पावडर केलेली आहे. तर एकदम छान अशी पावडर झालेली आहे. तर 1 वाटी आपण तीळ घेतलेले होते. तर आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे. तर एका वाटीला 1 वाटी गूळ आहे. तर मी बारीक चिरून घेतलेला आहे गूळ. तर आपल्याला हे पण आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. तर आता छान हे मिक्स झालेले आहे. पुन्हा हाताने याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. प्लेटमध्ये टाकल्याच्या नंतर आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि एका पॅनमध्ये आता आपल्याला 1 चमच आपल्याला तूप घ्यायचं आहे. आणि तूप विरघळून घ्यायचं. आणि विरघळल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे सारण. जे आपण तिळाचं सारण आहे ते आता पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे. गॅस एकदम असा मीडियम आहे. तर पूर्ण सारण असं पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गॅस एकदम मिडियम आहे, अजिबात फुल गॅस करायचा नाही. मिडियम गॅसवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे छान व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे बघू शकता. तुपावर छान आता हे परतल्या गेलेलं आहे. तर आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून आपल्याला 1 मिनिटभर अजून परतून घ्यायचं आहे. एका प्लेटला इकडे मी तूप लावून घेतलेले आहे. असं 2-3 थेंब आपल्याला तूप घ्यायचं आहे. पूर्ण प्लेटला असं पसरून तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सारण आपल्याला प्लेटमध्ये टाकायचं आहे. लगेच आपल्याला सारण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला वेळ न घालवता लगेच आपल्याला सारण प्लेटमध्ये टाकायचं आणि एका वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. जेवढं पसरता येईल पातळ आपल्याला तेवढं पसरवायचं आहे. बघू शकता मी या पद्धतीने असं वाटीने पसरलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी भाजलेले तीळ थोडंसं साईडला ठेवले होते. तर वरनं असे तीळ आपल्याला याच्यावर टाकायचे आहे आणि हातानं याच्यावर असं दाब द्यायचा आहे. म्हणजेच आपले तीळ पूर्ण चिटकले जातील आणि वड्या पण आपल्या छान दिसतील. असं एकदम वरून तीळ टाकले तर एकदम आपण तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत तर एकदम असं छान वाटेल एकदम असं. तर बघू शकता मी आता लगेच असं कट करून घेतलेलं आहे. तर नंतर न कट करता आपल्याला गरम असतानाच कोमट असतानाच कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी असं कट करून घेतलेलं आहे. आपल्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. तर बघू शकताय लगेच असं कोमट असतानाच मी वडी उचललेली आहे. मस्त एकदम अशी पेढ्यासारखी जिभेवर ठेवताच विरघळणारी आपली तिळगुळाची वडी तयार झालेली आहे. मकर संक्रांत स्पेशल प्रत्येकाच्या घरी बनवल्या जाणाऱ्या अशा वड्या आणि लाडू प्रत्येक वेगवेगळे असे बनवतात. तर मस्त जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या तिळगुळाच्या वड्या आपल्या झालेल्या आहेत मकर संक्रांत स्पेशल. तर बघू शकताय. आणि ही वडी 2-3 महिने सहज टिकणारी वडी आहे. सहज 2-3 महिने ह्या वड्या टिकतात. तर ह्या वड्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या ह्या वड्या आहेत. एकदम खमंग जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या तिळगुळाच्या वड्या आपल्या झालेल्या आहेत. बघू शकताय बिना पाकाची आपण वडी बनवलेली आहे. 10 ते 15 मिनिटात आपली तिळगुळाची वडी तयार झालेली आहे. मस्त अशा मऊ पेढ्यासारख्या आपल्या तिळगुळाच्या वड्या झालेल्या आहेत. मकर संक्रांत म्हटलं की तीळ आलाच, तिळगुळ म्हणजे आलंच आहे. तर मकर संक्रांतीला तिळाला भरपूर महत्त्व आहे. तर
हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आवर्जून हे खायलाच पाहिजे. वडी खायला पाहिजे, लाडू खायला पाहिजे. तर खूप छान असं पौष्टिक असे तिळगुळाची वडी आपली तयार झालेली आहे. मग काय या संक्रांतीला तिळगुळाची वडी तुम्ही पण नक्की बनवा. बिना पाकाची आपली 15 मिनिटात तयार होणारी वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.